मला वाटतं आपण माननीय बच्चू कडूंच्या गेल्या 5-10 वर्षातल्या सगळ्या भूमिका पहा. ते सकाळी एक संध्याकाळी दुसरंच असतं काहीतरी. त्यामुळे त्यांनी कुठली राजकीय भूमिका ठाम घेतली ती दाखवा मला. आत्ता जसं तुम्ही अल्टिमेटम हा शब्द वापरला, त्यांनी गेल्या 2.5 वर्षात या सरकारमध्ये किती वेळा अल्टिमेटम दिला तो पहा. त्या अल्टिमेटमचं काय झालं. त्यामुळे प्रत्यक्षात जेव्हा काही करतील, भूमिका घेतील, तेव्हा भेटू, बघू काय करायचं ते. ब्लॅकमेल करताय बच्चू कडू सरकारला? मला हा शब्द वापरायचा नाही, कारण त्यांचं राजकीय सगळं जे सामाजिक कार्य वेगळं आहे ते चांगलं आहे, त्याचे मला कौतुक आहे त्याचं खरं तर. पण त्यांची राजकीय जी चाल आहे ती कधीच ठाम नव्हती, भूमिका ठाम नव्हती. ती आताही ठाम असेल असं मला वाटत नाही. महाविकास आघाडीमध्ये येण्याचा प्रयत्न केला, काय उपयोग आहे आत्ता? बहुत देर हुई. जेव्हा संधी होती तेव्हा त्यांनी खरं तर आदरणीय उद्धवजींनी त्यांचा सन्मान केला होता, त्यांना मंत्रिपद बहाल केलं होतं. काय झालं पुढं त्याचं सांगा ना. आज ते 2.5 वर्षात ताटकळत राहिले ना. झालं, आत्ता विधानसभा आली, आता देता येत का त्यांना ते? म्हणजेच समजून घ्या, जिथं त्यांची किंमत आहे ती त्यांना कळत नाही, तर त्याला करणार काय आपण? समाजाने याचा विचार केला पाहिजे की आपण आपलं नेतृत्व कोणाकडे देतो, तो नेतृत्व आपल्याला न्याय देतं का, हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून ते त्यांच्या भूमिका ह्या रोज बदलणाऱ्या भूमिका असतात. त्यामुळे मोर्चे बिरचे ठीक आहे, ते त्यांचं आंदोलनातला लढलेला मुलगा आहे, तो तरुण आमदार आहेत ते, आणि त्याबद्दल त्यांनी जी काय राजकीय भूमिका असतात या त्यांच्या कधीच ठाम नसतात. महाराष्ट्राच्या विकासासाठी बच्चू कडू सारखे अनेक नेते जर महाविकास आघाडीसोबत आले तर त्यांचं स्वागतच आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे. तुम्ही कसं पाहता? मला वाटतं ती त्यांच्या पक्षाची भूमिका असेल. आता महाविकास आघाडी म्हणून त्या बोलत असतील तर खास करून जे आमचे गद्दार आहेत त्यांच्याबद्दलची भूमिका त्या कशा घेऊ शकतात ते मला कळलं नाही, कारण त्याबद्दलची भूमिका आदरणीय उद्धवजींनी ठामपणे घेतलेली आहे. आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून इतर कोणी असतील तर त्यांचा विचार करणं हे स्वागतार्ह आहे. बच्चू कडूंनी गद्दारी केली असं तुम्हाला म्हणायचं? बच्चू कडूंचा विषय नाही, आमचे असं म्हटलं मी. जे आमच्याकडनं गेले खोके, 50 खोके एकदम ओके, हा डायलॉग महाराष्ट्रात जो प्रसिद्ध झाला, ती जी मंडळी आहे त्यांच्याबद्दल बोलतोय. ज्यांनी आदरणीय उद्धवजींच्या पाठीत सुराख उपसला त्या मंडळींबद्दल बोलतोय. बच्चू कडूंसाठी दारे उघडली असणार महाविकास आघाडीची? मला कल्पना नाही, याबद्दल मी याविषयावर भाष्य करू इच्छित नाही. कारण आदरणीय उद्धवजींचा याच्याबद्दलचा जर महाविकास आघाडी म्हणून म्हणत असाल तर महाविकास आघाडीच्या तिन्ही नेत्यांची भूमिका काय असेल ती मला कल्पना नाही, ती त्यावर मी भाष्य करू इच्छित नाही. पुणे शहरात मोदी यांच्या सभेच्या वेळी शरद पवार यांच्यावर मोदींनी बोलू नये अशी विनंती शरद पवार आपल्या अजित पवारांनी केली होती. मात्र त्यावेळी फटकती आत्मा म्हणून उल्लेख जो त्यांचा करण्यात आला होता, मोदींनी केला होता, त्यामुळं फटका बसला महाराष्ट्रात असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं आदरणीय मोदीजी देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी निवडणुकीमध्ये गेल्या 75 वर्षात कुठल्याही पंतप्रधानांना जेवढी पातळी सोडली नसेल तेवढी पातळी त्यांनी सोडली. तर ती मंगळसूत्राची असू द्या किंवा तुमची संपत्ती लुटली जाईल, जे अनेक जिनके पास ज़्यादा बच्चे वो लेके जाएंगे, असं जे काही त्यांची वाक्य होती त्यातलं त्यांचं शिवसेनेवर सुद्धा नकली शिवसेना इथपासून आदरणीय उद्धवजींचा अपमान करणारं वाक्य त्यांच्या तोंडून आलेलं आहे. तो शब्द मी उद्गारू इच्छित नाही, तो तुम्हा सगळ्यांकडे आहे, कारण मला ते डसलेलं आहे, तसं ते आम्हा सगळ्यांना डसलेली गोष्ट आहे. ती इतकी खालची पातळी त्यांनी गाठलेली आहे. त्यामध्ये त्यांनी आदरणीय शरद पवार साहेबांना पण भटकता आत्मा. एकदा ते म्हणाले त्यांची करंगळी घेऊन मी राजकारणात आलो, त्यांचं मार्गदर्शन घेतो. ही जी त्यांची द्विधा अवस्था पाहतो, दुटप्पी भूमिका पाहतो, तेव्हा लक्षात आलं पाहिजे त्यांना फक्त सत्तेचा जिहाद असा काल उद्धवजींनी चांगला शब्द वापरला आहे. भारतीय जनता पार्टी म्हणजे सत्ता जिहाद, त्यासाठी ते वाटेल ते करतात. आणि त्या भूमिका तुम्ही आत्ता पाहिल्या असतील की जर तुम्ही केंद्रातल्या सरकारमध्ये सामील असलेल्या पक्षांच्या त्यांचे जाहीरनामे पहा, मग तेलुगू देशमचा पहा, नितीश कुमारांचा पहा, त्यांनी हिंदुत्व स्वीकारलंय का हे पण विचारून घ्या. कालच्या त्यांच्या त्या बिलावरनं सुद्धा या 2 पक्षांच्या भूमिका काय आहेत वक्फ बोर्डाच्या, कारण ते तुमच्या सोबत आहेत सत्तेत, ते पहिलं सांगा म्हणजे कळेल आपल्याला. आणि त्यामुळे जे काही ते आता पछतावा करून उपयोग नाही. मुनसे गई वो कभी हाउस से नहीं आती, इतना ध्यान में रखना.
बीडमध्ये राज ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यान ठाकरे गटाच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी सुपाऱ्या त्यांच्या वाहनावर फेकून आंदोलन केलं. मराठा समाज नाही, मला याबद्दल जास्त बोलायचं नाही. मराठा समाजाचं आंदोलन आहे की शिवसेनेचं आंदोलन आहे, उगाच त्याला चिटकवू नका कोणाला. त्यामुळे त्याबद्दलची भूमिका कोणाला राजकीय भूमिका घेऊन फिरण्याचा अधिकार आहे, त्यांना त्यांचा प्रचार करण्याचा अधिकार आहे. फक्त सुपाऱ्या घेऊन करू नये एवढीच महाराष्ट्राची इच्छा आहे. ते सुपाऱ्या घेऊन करतात हे सातत्यानं दिसत आलं. त्यांचीही भूमिका कधीच ठाम राहिली नाही, हे वैशिष्ट्य आहे. आणि तुम्ही पहा ती कशी कशी भूमिका बदलत गेली. ती बांगलादेशात आज जी अराजकता माजलेली आहे तशीच परिस्थिती जी आहे, म्हणजे जे तिथल्या ज्या पंतप्रधान त्यांनी विरोधकांना डांबणे, तिथल्या लोकांना गैरवापर करणे इलेक्शनच्या वेळेस, तोच प्रकार काही प्रमाणात तुम्हाला असं वाटतो का की भारतात सुद्धा होत आहे आणि गडचेपी या ठिकाणी लोकशाहीचे होत आहे? बांगलादेशची पुनरावृत्तीकडे देश जाईल का? होऊ नये अशी इच्छा आहे, मनापासून इच्छा आहे की या देशामध्ये सर्व धर्मीय राहतात आणि या देशामधल्या सगळ्यांनी मिळून हा देश बनलेला आहे. भाषावार प्रांत असल्यामुळे अनेक भाषांची राज्य आहेत, त्यांचे संस्कार संस्कृती थोडी वेगळी आहे, पण देश म्हणून हम हे हिंदुस्थानी, आम्ही सगळे एक आहोत, लक्षात घेतलं पाहिजे. दुर्दैवानं तिथं आता कायदा सुव्यवस्था नाही. कालच त्यांनी अंतरिम सरकारच्या पंतप्रधानांनी शपथ घेतलेली आहे, युनूसनी यांनी घेतलेली आहे. ती आता पाहूया कायदा सुव्यवस्था कितपत ते पाळतात ते. पण मधल्या काळामध्ये काल दिल्लीमध्ये आदरणीय उद्धवजींनी छान म्हटलं होतं, पापा युक्रेन का युद्ध मोदी जी ने थमाया था, तो बांग्लादेश में क्या कर रहे हैं, वो भी पूछने की आवश्यकता है कि वहाँ वो क्या कर रहे हैं बांग्लादेश में. फडणवीसांची संघात सोबत बैठक झाली, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की भाजप स्वबळावर सत्तेत येत नव्हतं म्हणून एकनाथ शिंदेंना सोबत घेतलं होतं, परंतु दोघांना मिळून देखील सत्तेत येऊ शकत नव्हतं म्हणून अजित पवारांना घेतलं, पण त्याचा काही फार फायदा झाला नाही. फार उशिरा कळतंय वाटतं सगळं. तुमच्या सबंध कारकिर्दीवर भारतीय जनता पार्टीच्या एक काळा ठप्पा जो कधीही पुसला जाणार नाही असं तुम्ही वागलात. ज्या शिवसेनेमुळे भारतीय जनता पार्टी ह्या महाराष्ट्रात वाढली हे त्रिवार सत्य आहे. तुम्ही सर्व पत्रकारांना माझं कळकळीचं आव्हान आहे, 1990 अगदी 85 पूर्वी भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रातली कार्यालये किती होती ही नोंदणीत दाखवून द्या मला. आणि तेव्हा शिवसेना कुठे होती गावागावात हेही पाहून घ्या, म्हणजे कळेल की वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उभ्या महाराष्ट्रातील गावागावात होती, तेव्हा भारतीय जनता पार्टी काही शहरात सुद्धा पुसटशी होती, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून हिंदुत्वाच्या भूमिकेवर जेव्हा आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुखांनी तुम्ही राष्ट्र आम्ही महाराष्ट्र पाहतो ही भूमिका घेऊन समर्थन केलं भारतीय जनता पार्टीचं, आणि नुसतं समर्थन नाही केलं तर त्याग केला. कारण शिवसेना अन्य राज्यात निवडणुका लढवू शकत होती, परंतु त्यावेळची नाती, त्यावेळचे संबंध, हिंदुत्वाचा विचार, हा विचार करून वंदनीय शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेला अन्य राज्यात आम्ही लढलो नाही, त्याचे फायदे प्रचंड भारतीय जनता पार्टीला झाले. महाराष्ट्रात तर आमच्या कुबड्यांवर मोठे झाले, तरी पण कृतज्ञता हा शब्द त्यांच्या डिक्शनरीत कुठेही नाही, आणि तो आपण महाराष्ट्र अनुभवत आहे. म्हणून त्यांनी जे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीत सुरा खुपसण्याचं, कटकारस्थान करण्याचं, कपट करण्याचं जे प्रकार केले, तो त्यांच्या पक्षावर सुद्धा एक काळा डाग कायम राहणार आहे, लक्षात ठेवा. उद्धव ठाकरे दिल्लीच्या दौऱ्यावर होते, त्यासोबतच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण त्या संदर्भात उद्धव ठाकरेंचं नाव आलेलं होतं, परंतु पृथ्वीराज चव्हाण असे म्हणतात की ज्या पक्षाचे आमदार अधिक त्यांचा मला वाटतं या विषयावर मी भाष्य करण्याची गरज नाही, मी साधा कार्यकर्ता आहे. परंतु कोणी असं म्हणालं ते स्वतः कुठे म्हणतायत का आदरणीय उद्धव? जनता काय म्हणते हे सगळ्यात महत्वाचं आहे. आज एक म्हणून आता आम्ही शिवसैनिक, आम्हाला आनंद वाटणार उद्धवजी मुख्यमंत्री झाले, निश्चितपणे अभिमान वाटेल, पण असं कुठे महाविकास आघाडीत चर्चा होऊन ठरलंय का? नाही ना. कोण काय बोलतं याच्यावर भाष्य करणं, महाविकास आघाडीचे धुरीण नेतृत्व एकत्र बसतील आणि करतील त्याच्यावर. एक शेवटला प्रश्न, बाळासाहेब ठाकरे असताना संपूर्ण नेते मातोश्रीवर चर्चा करण्यासाठी येत होते, परंतु आता उद्धव ठाकरेंना दिल्लीत जाऊन फेऱ्या माराव्या लागतात. नाही, हे जे तुलनात्मक करता हे इथंच तुम्ही पाप करता. मीडिया सुद्धा तेव्हा काय तुमचा मीडिया होता का? तेवढं बघा किती होता, किती काय होता. वंदनीय शिवसेना प्रमुख महाराष्ट्राच्या बाहेर किती गेले ते पहिलं पहा. आजही मातोश्रीवर येत नाही तसं कोण म्हणालं? अमित शहा मातोश्रीवर झाले होते ना, विसरलात का तुम्ही? इतक्या लवकर पत्रकार विसरतात? वा, प्रणब मुखर्जी मातोश्रीवर आले ते, अमित शहा तर वंदनीय शिवसेना प्रमुख नसताना मातोश्रीवर आले आहेत.
का विसरतात सगळेजण? अगदी सगळे नेते आदरणीय शरद पवार साहेब सुद्धा मातोश्रीवर जातात, भेटतात, गप्पा मारतात. आता इथलं दिल्लीतल्या लोकांची वारंवार भेट होत नाही, म्हणून एखाद्या वेळेला आम्हालाही असं वाटतं की दिल्लीच्या पातळीवर त्यांनी यायला पाहिजे. देशाच्या पातळीवरचे पत्रकार दिल्लीत असतात, ते इथे नसतात महाराष्ट्रात. त्यामुळे एखादी भूमिका जी घेतो ती देश पातळीवर पोहोचण्याचं उत्तम माध्यम म्हणजे दिल्लीत जाणं. आणि मग दिल्लीत झाल्यावर नुसतं काय पत्रकारांना भेटणार का? मग दिल्लीत असलेले संबंध लोकसभेच्या अधिवेशनाच्या काळात देशातील सर्व राजकीय पक्षांचे नेते तिथे भेटतात, म्हणून ते आले, भेटले, संवाद साधला, आनंद वाटला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.